नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण सकाळी सकाळी कामावरती आलो होतो आणि आपलं काम जवळपास 90 ते 95% कंप्लीट झालेलं होतं. आणि आता जे सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट असेल तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तो आपल्याला टाकायचा बाकी होता. म्हणजे भविष्यात तुम्ही जर तुमच्या स्लॅबची बांधणी करीत असाल तर तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन भेटणार आहे. त्याचप्रमाणे आपण इंडियन आयस कोड प्रमाणे हा 2 वे गाडी बांधलेली आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला जर इंडियन आयस कोड प्रमाणे जर तुम्ही त्याचं फॉलो जर केलं तर भविष्यात तुम्हाला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. तुमचा स्लॅब हा मजबूत राहणार आहे. त्याचबरोबर राहायला महत्त्व आज आपला जो पॉईंट आहे तो वीक पॉईंट आहे. तो जर तुम्ही जर तुमच्या भविष्यात जर तो पॉईंट जर केला तर जे नैसर्गिक जे आपत्ती असतात ते जर आल्या तर तुम्हाला त्या स्लॅबला कधीही धोका होऊ शकत नाही. तुमचा स्लॅब हा भक्कमपणे त्याला झेलू शकतो आणि तो टिकू शकतो. तर त्याची मी तुम्हाला सविस्तर सांगतो. ज्यावेळेस तुम्ही 2 वेची एक्स्ट्रा टॉप बार टाकणार आहे तर ती टाकण्याची योग्य पद्धत कशी ती तुम्ही समजून घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला भविष्यात त्याची अडचण येणार नाही. हे बघा, सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा टॉप बार टाकणार आहे त्यावेळेस तुमच्या रूम साईजनुसार त्याला अशी येल मारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता अशी येल, आता हे मोठा गाळा असल्यामुळे याला आपण 12 इंचाची येल मारलेली. तुमचे जर गाळ्यानुसार थोडे लहान असले तर तुम्ही 9 इंचची बी येल मारू शकतात. पण टाकायची योग्य पद्धत तुम्ही बघू शकता. आता हा आपण 2 वे गाळा बांधलेले तर ती ना त्याची एक्स्ट्रा जागे जी ना ती मोकळी, तर ती जागा भरण्यासाठी आपण अशी एक्स्ट्रा जागा बार टाकत असतो. पण ज्यावेळेस आपण बार टाकतो तर बरेचशा वेळेस येल मारित नाही, आपण तसंच टाकून देतो. ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. ज्यावेळेस तुम्ही हा एक्स्ट्रा बार टाकणार आहे तुम्ही मी कसं टाकतो ते पहा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा एक्स्ट्रा बार टाकणार आहे ही जागा तुमची भरणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस येल मारणार आहे तुम्ही या बीम मध्ये दाखवू शकता त्यांना. तर हा बीम मध्ये जर टाकल्यानंतर तुमचा वाला स्लॅब भविष्यात धोकादायक पातळीवर आला, भूकंप आला तर तो त्याला पकडू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने पकडू शकतो की तो मध्ये झोळ मारणार नाही किंवा त्याला क्रॅचेस पडणार नाही, तो मजबूत राहणार आहे, तो टिकाऊ राहणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने तुमची येल मारून तुम्ही एक्स्ट्रा बार टाकायला पाहिजे. म्हणजे भविष्यात तुमचा भूकंप येऊ किंवा अशा नैसर्गिक काही आपत्ती आली तर त्याला ते भक्कमपणे टिकू शकतो, मजबूती वाढू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्लॅबची बांधणी करायला पाहिजे, एक्स्ट्रा टॉप बार टाकायला पाहिजे. म्हणजे भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना हा दीर्घकाळ टिकणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा सर्वात महत्त्वाचा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा.